नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता दुसरीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण गणिताची पायाभूत चाचणीची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. इयत्ता दुसरी विषय गणित पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित. एकूण 30 गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका आहे. त्यात 10 गुण हे तोंडी कामासाठी असतील आणि 20 गुण हे लेखी कामासाठी. बघा, या परीक्षेमध्ये आपल्याला काय काय विचारलं जाईल. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणारी आहे. सर्व मराठी मीडियमच्या मुलांसाठी ही क्वेश्चन पेपर आहे. बघा, हे तोंडीसाठी विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आणि 2 आपल्याला या ठिकाणी तोंडीसाठी दिलेले आहेत. त्यानंतर लेखी चाचणीसाठी प्रश्न क्रमांक 3 खालील उदाहरणे सोडवा. एकूण गुण 3 आहेत. पहिलं उदाहरण, शाळेच्या बागेत 17 फुले आहेत. फुलझाडांची संख्या अंकात लिहा, म्हणजे 17 हा अंक लिहायचा आहे. त्यानंतर 7 ते 14 या संख्यांची नावं या ठिकाणी शोधायची आहेत. 7 आणि 14 बघा, ती नावं शोधलेली आहेत आणि त्यांना गोलसुद्धा केलेलं आहे. निरीक्षण कर व चित्रे मोजून संख्या लिही 3 गुणांसाठी. घर, झाड, पक्षी, सूर्य बघा या ठिकाणी दिलेले चित्रात. आता ती संख्या आपल्याला मोजायची. सूर्य किती आहे? 1. घराचे चित्र किती आहेत? 2. झाड किती आहेत? 3. आणि पक्षी किती आहेत? बघा ते मोजा. 1 2 3 4 याप्रमाणे. अशा पद्धतीने आपण चौकटीमध्ये योग्य संख्या लिहिली की आपल्याला 4 गुण मिळतील. पुढचा प्रश्न 5वा, खाली दिलेली उदाहरणं सोडवा 5 गुणांसाठी. बघा, चित्रात 7 सफरचंदांपैकी किती सफरचंद जास्त आहेत ते लिहायचे. म्हणजे चित्रातले सफरचंद आपल्याला मोजायचे आहेत आणि त्याच्यामधून 7 वजा करायचे. चित्रातली सफरचंद ही 9 आहेत आणि त्याच्यातून 7 वजा केले तर 2 उरतात, म्हणून चौकटीत 2 लिहायचं. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या संख्यांची बेरीज 5 नसणाऱ्या पर्यायाला रिंगण करा. बघा, 4थ्या क्रमांकाचं बेरीज 3 अधिक 3 6 होतात, म्हणून आपण त्याला गोल केलेले आहे. क भागामध्ये चित्र बघायचे आणि उदाहरण सोडवायचे. वांग्याची रोपं 7 आहेत, टोमॅटोची रोपं 5 आहेत आणि दोघांची आपल्याला बेरीज करायला लावलेली आहे. म्हणजेच दोन्ही 7 अधिक 5 बरोबर एकूण रोपं आपल्याला विचारली ती आहेत 12. 7 5 12. पुढचा प्रश्न ड, झाडावरील 9 फुलांपैकी 4 फुले गळून पडली तर झाडावर किती फुले राहतील? 9 फुले होती, त्याच्यातून 4 गळून पडली, झाडावर 5 फुलं राहतील. अनिता व राघव यांच्याकडील खडूंची संख्या समान होण्यासाठी राघवला आणखी किती खडू लागतील? अनिताकडे 8 खडू आहेत, राघवकडे 5 आहेत. मग 8 वजा 5 करायचं, राघवला 3 खडू लागतील. बरोबर. पुढचा प्रश्न 6वा, खाली दिलेली उदाहरणं सोडवा 4 गुणांसाठी. मधली संख्या लिहायची. 45 46 47 बघा ती मधली संख्या. बघा या ठिकाणी चित्रातली संख्या आहे 46. त्यानंतर ब भाग आहे योग्य जोड्या जुळव 3 गुणांसाठी. 41 50 आणि 13 हे मोजायचेत आपण आणि त्या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न 7वा, आकृतिबंध पूर्ण करायचा आहे 2 गुणांसाठी. 3 6 3 6 आणि पुढं मग 3 येईल.
नंतर त्रिकोण काढायचा आहे शेवटच्या कप्प्यात. पुढचा प्रश्न, चित्रातील माहितीवरून प्रश्नांची उत्तरं लिही 3 गुणांसाठी. बघा, चित्रामध्ये सलीम, अमित, समीरा आणि जेनी यांच्याकडे काही फुलांची संख्या आहे. सगळ्यात जास्त फुलं कोणाकडे आहेत? समीराकडे. ही समीरा. त्यानंतर अमित व सलीमकडे किती फुलं आहेत? या दोघांच्या फुलांची बेरीज 4 आणि 2 6. त्यानंतर समीराकडे जेनीपेक्षा किती फुले जास्त आहेत? तर ती फुलं आहेत 3. प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीची गणित विषयाची मराठी मीडियमच्या मुलांसाठी पायाभूत चाचणीची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखी मॅथमॅटिकची क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी सेमीच्या मुलांची आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.